नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे नेहा आणि ऋतुराज. दोघांचं खूप खूप स्वागत. निमित्त आहे भिडेवाडा या सिनेमाचं ट्रेलर लॉन्चचं. नेहा, सुरुवात तुझ्यापासून करूया. प्रथम खूप गोड दिसतेस आणि बऱ्याच वर्षानंतर आपण भेटतो आहे. तर पहिला प्रश्न हाच आहे की भिडेवाडा एक दहाक वास्तव मांडणारा सिनेमा दिसतो आहे. तर कशी ही सगळी प्रोसेस सुरू झाली? नमस्कार. भिडेवाडा जाती पलीकडची माणसं ह्या टायटलवरूनच खूप काही गोष्टी क्लिअर होतात आणि जेव्हा ही स्क्रिप्ट मला आली मला म्हणजे खूप आनंद झालेला की ह्या एका चित्रपटाचा मी एक हिस्सा आहे आणि एवढं सुंदर माझं कॅरेक्टर सरांनी मांडलं आहे आणि एक अशी गोष्ट आम्ही मांडतो आहे की समाजाला त्याचा काहीतरी फायदा होईल, काहीतरी एक चांगला संदेश देतो आहे आणि आमच्या पिढीला या संदेशाची खरंच खूप गरज आहे. तो संदेश मी म्हणेल की फक्त आमच्या पिढीने फक्त ऐकून सोडून न देतात त्या गोष्टी मनात घेऊन डोक्यात घेऊन वावरायला पाहिजे. असा एक सिनेमा मला मिळाला. मी खूप खुश आहे. खूपच रांगडा लूक आहे तुझ्या सिनेमामध्ये. खूपच रांगडा लूक आहे आणि ट्रेलर पण खूप मस्त झाला आहे आणि बरेच वास्तववादी विषय मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे. तुझी प्रोसेस कशी सुरू झाली? माझी प्रोसेस काय म्हणजे सरांनी मला अप्रोच केलं. सरांची आणि माझी भेट मला असं वाटतं भेट व्हायच्या आधी त्यांनी माझं काम पाहिलं आणि ते महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्सच्या ज्युरीमध्ये होते आणि माझ्या पहिल्या फिल्मसाठी वन ऑफ द ज्युरीमध्ये ते होते आणि त्यांनी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा जो काही मला हे मिळालं त्यांनी माझं काम पाहिलं आणि त्या फिल्मचा जो काही विचार होता तोच विचार कदाचित त्यांना असं वाटलं की हा व्यक्ती चांगला पोचवतो म्हणून त्यांनी मला या गोष्टीसाठी अप्रोच केला या फिल्मसाठी. आणि ऑब्व्हियसली तोडण्यापेक्षा जोडणं कधीही चांगलं आणि अजित सरांचा हा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांना त्यांचे जे काही म्हणजे मगा निर्मितीमध्ये जे काही म्हटलं त्यांनी जयश्री मॅडमने म्हटलं की निर्मिती करायचा तर तसा प्रयत्न नव्हता पण करावं लागलं. तर मग अशा वेळेस आम्ही समोर येऊन साथ नाही देणार तर कोण देणार? ह्या विचारासाठी मोठी निर्मिती व्हायला पाहिजे, मोठ्या लेवलवर ते जायला पाहिजे. आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न समाजापर्यंत पोचला पाहिजे बस. या रोंदानंतर बराच मोठा गॅप पडला असं वाटतं का? रौंदळनंतर माझे फायनल एक्झाम्स होते. मी थोडा गॅप घेतलेला आणि थोडा विचार करत होते की मी यातच कंटिन्यू करू का. मी थोडा गॅप घेतल्यानंतर मला रिअलाईज झालं नाही, मला कॅमेरा हवा आहे आणि मला सेट हवा आहे फक्त आणि मला लोकांसमोर एक चांगल्या गोष्टी दाखवायच्या आहेत. त्याच्यामुळे मी बॅक टू इंडस्ट्री आले आणि माझ्यापर्यंत म्हणजे स्टोरीज भरपूर आल्या पण मला अशा स्टोरी निवडायला जास्त आवडेल ज्याच्याने मी लोकांपर्यंत चांगलं काहीतरी पोचवू शकते. मग मी हा चित्रपट निवडला. रोंदरमधली एकदम नॉन ग्लॅमरस नेहा आणि आता या सिनेमात थोडंसं ग्लॅमरस नेहा, हा प्रवास खूप पाहिजे तसा सोपा नाही. कारण दोघं फिल्म वेगळ्या, ते कॅरेक्टर्स वेगळे, ते एक अभिनेत्री म्हणून चॅलेंज असतं ना. चॅलेंज तर असतंच पण सगळ्यात इम्पॉर्टंट असतं डिरेक्टर आपल्याला ठरवतं की ह्या आता एखादा मातीचा गोळा असेल त्याला कसं घडवायचं हे डिरेक्टरला बरोबर जमतं. डिरेक्टरने ते माझ्याकडनं करून घेतलेलं आहे आणि रौंदळला पण गजानन सरांनी करून घेतलं होतं आणि आता पण अजित सरांनी माझ्याकडनं हे छान असं करून घेतलेलं आहे. सिनेमाचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे, भिडेवाडा जाती पलीकडची माणसं. आपण जर का अजूनही बघितलं सध्या वर्तमानपत्र असतील, न्यूज चॅनल असतील तर बऱ्याचदा जात आणि ह्या गोष्टींवरून बातम्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अजूनही समाजात कुठेतरी जातीवाद आहे. तर सिनेमातून ह्याच प्रखर विषयावर भाष्य करण्यात आलं आहे का? कारण शाळा असेल, महाविद्यालय असेल, अगदी कार्यालय असतील, जातीवाद हा सगळीकडे फोफावत चालला आहे. तर ह्याच प्रखर विषयावरती भाष्य करण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे का? नक्कीच. पण जसं तू पण म्हणालास की जे काही टायटल आहे की भिडेवाडा जाती पलीकडची माणसं आणि प्रश्नामध्येच जो एक वर्ड येतो ना जातीवाद, हा या टायटलमध्ये नाही आलेला आहे. तर तेच वाद नाही पण जाती पलीकडे जाऊन तुम्ही काय चांगलं करू शकता याची हमखासपणे बात झालेली आहे या फिल्ममध्ये आणि तीच महत्त्वाची आहे. कारण वाद तर चालत राहतील, मग तो जातीय वाद असो, प्रांतीय वाद असो, पण तो वाद त्याचं सोल्युशन कोणी देत नाही. म्हणजे मी जे काही मागच्या 5-10 वर्षांपासून जे काही अँटी कास्ट अँटी कास्टलेस सोसायटीमधल्या ज्या फिल्म्स आहेत असं म्हणतात, त्यामध्ये मला असं वाटतं फक्त काही वर्षांआधी काहीतरी झालेलं आहे त्या गोष्टींचं फक्त प्रक्षेपण करणं किंवा ते दाखवणंच म्हणजे वाद मिटवायची गोष्ट नाही आहे. ती वाद वाढू पण शकतो, दोन्ही गोष्टींमध्ये होऊ शकतं ते.
पण त्याचं सोल्युशन काय? त्या काळात त्या महामानवांनी किंवा सावित्री ज्योतींनी किंवा जे काही महापुरुष पहिलेपासून तुकारामांपासून तुम्ही आतापर्यंत बघाल, शिवाजी महाराजांपासून अख्खे म्हणजे आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी या विरोधात लढले, या वादाविरुद्धच लढले. तरीसुद्धा मग हा वाद का? तर मला असं वाटतं याचं सिंपल सोल्युशन हे आहे, त्यांचे विचार समजून नाही घेतले, आचरणात नाही आणले. आणि तो विचार आचरणात कसा आणायचा किंवा तो जाणवून द्यायचा प्रयत्न अजित सरांनी या फिल्ममध्ये केलेला आहे. एकीकडे सद्य परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे आणि त्याला कुठेतरी महापुरुषांची एक बॅक स्टोरी या सिनेमाला लाभली आहे. तर त्याबद्दल हां, म्हणजे सत्य परिस्थितीवर भाष्य करण्यापेक्षा मी हे म्हणतो की जी काही आताची तरुणाई आहे ना, म्हणजे यंगस्टर्स आहेत जे कॉलेजमध्ये, त्यांचा एक वेगळंच विश्व आहे. त्या विश्वामध्ये त्यांचे विचार लहानपणापासून ऐकले, बघितलेत, पाहिलेत. पण त्या जागी आम्ही असतो तर काय, किंवा ते यावेळेस तसं असतं तर काय, हा प्रश्न कोणी कोणाला विचारलेला नाही. तो प्रश्न या फिल्ममध्ये आहे. सावित्रीबाईंचं काम खूप मोठं आहे आणि ज्योतिराव साहेबांचं पण काम खूप मोठं आहे. तर याविषयी तुझं मत काय की आताच्या सिच्युएशनमध्ये अशा एका फिल्मची निर्मिती करण्यात येते आणि प्रबोधन तर नाही म्हणता येणार, पण कुठेतरी प्रेक्षकांपर्यंत त्यांचं कार्य पोहोचण्यास पण मदत होते. मी तर खरंच सगळ्यांना सांगेल, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी खूप संघर्ष, म्हणजे खूप त्याने दगडशेण्याचा मारा सहन केला, त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. आजकालचे जे आमच्या एजचे आहेत ते एखादी गोष्ट ठरवली, त्याला जर काही अडचणी येत असतील तर ते बॅकफूटवरती जातात, सोडून देतात की जाऊ द्या, नाही होते आपल्याकडनं, नको करायला. पण तसं न करता आपल्याला एवढ्या अडचणी नाही आहेत ह्या काळात, तरी काहीच नाही आहेत. सो आपण एखादी गोष्ट ठरवली ना, ती करायलाच पाहिजे आणि समाजासाठी जर काही करत असेल तर ती नक्कीच करायला पाहिजे. थँक्यू सो मच. दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता एका वाक्यात आमच्या प्रेक्षकांना भिडेवाडा का बघावा? नेहा. भिडेवाडा का बघावा? कारण आपल्या ह्या समाज, जसा ऋतुराज बोलला, समाज तोडण्याच्या परिस्थितीत आम्ही समाज जोडण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्ही 6 मार्चला नक्की चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघावा. तेच भिडेवाडा जाती पलीकडची माणसं, हे आमचं स्वप्न आहे की जाती पलीकडचे सगळीच माणसं असावीत. आणि हा प्रयत्न भिडेवाडा या फिल्ममधनं आम्ही केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि खरंच ना, तोडणं जोडण्यापेक्षा थोडं कठीण आहे, तर त्याच्यामुळे तुमची साथ आम्हाला सगळ्यांना पाहिजे. 6 मार्च लक्षात ठेवा. थँक्यू सो मच.